आज आपण मॅथमॅटिक्सचा तिसरा चॅप्टर चालू करणार आहे आणि त्याचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर एक म्हणजे सिक्वेन्स म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन याचा नेमका अर्थ काय, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये एपी म्हणतात. एपी म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यानंतर nth टर्म कोणती असणार आहे एपीची ते आपण शिकणार आहोत आणि सम ऑफ n टर्म्स ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. ह्या आपण चार गोष्टी आपण शिकणार आहोत आणि या चार गोष्टीवर डिपेंड असणारे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. आपल्याला बऱ्याचदा कोणतरी व्हॉट्सअपवरून एखादं कोड पाठवतो आपल्याला की सहावी टर्म शोधून काढा, ह्याच्या पुढचा आकडा किती असणार आहे, किंवा एखादा असं अल्फाबेटिकली किंवा एक न्यूमेरिकली कोड सांगितलेलं असतं त्याचे उत्तर आपल्याला काढायचे असतात. तर अशा प्रकारची जी पझल्स आहेत ती बहुतांशी या प्रोग्रेशनवर डिपेंड असतात, प्रोग्रेशन न सोडवायची असतात आणि त्या प्रोग्रेशन मधलाच एक भाग म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर आपण बघा, आपण जसे नंबर घेतो 1 2 3 4, आता याचा पुढचा नंबर काय असणार आहे वी नो. याच्यानंतर 5 येणार आहे, यानंतर 6 येणार आहे, किंवा मी एक दुसरी एक सिरीज मांडतो बघा 1 3 5 7. याचा नेक्स्ट नंबर काय असणार आहे, यस तुम्ही इझिली सांगू शकणार आहे 9. या सिरीज मध्ये काय आहे, या सिरीज मध्ये सगळे नंबर हे नॅचरल नंबर्स आहेत आणि सगळे एका पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये आहेत. कसे आहेत, ऑर्डर मध्ये. आणि हे कसे आहेत, हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत आणि सगळे ऑड नंबर्स आहेत. these are the odd numbers, right, and this is all natural numbers. खरं सगळे एका पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये आहेत. कसे आहेत, हे सगळे पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये आहेत. समजा आपण असं म्हणलो 1 4 9, पुढचा काय येणार आहे तुम्हाला सांगता येईल? येस, तुम्हाला सांगता येणार, कारण हा 1 चा स्क्वेअर आहे, हा 2 चा स्क्वेअर आहे, हा 3 चा स्क्वेअर आहे. सो पुढचा जो स्क्वेअर म्हणजे इथे काय येणार आहे 16. म्हणजे काय आहे, हे एक नंबर्सची एक सिरीज आहे. ही एक नंबर्सची एक सिरीज आहे जी एक पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये आहे. कशी आहे, ऑर्डर मध्ये आहे, ऑर्डर मध्ये आहे. आणि प्रत्येकाची एक डिफायनाइट पोझिशन आहे, एक डिफायनाइट पोझिशन आहे. करेक्ट, ऑर्डर मध्ये एक डिफायनाइट पोझिशन आहे, डिफायनाइट प्लेस आहे. अशी जी काय अरेंजमेंट असते ह्याला आपण म्हणतो sequence. त्याला काय म्हणतो आपण, sequence. This is called as a sequence. So this is what is the sequence. This is called as a sequence. आता समजा आपण दुसरी एक सिरीज घेऊ, दुसरी एक सिरीज घेऊ -3 1 0 -2 10. हा सिक्वेन्स आहे का? हो, हा सिक्वेन्स आहे, कारण हा एक पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये आहे. म्हणजे ही पहिला आहे, हा दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, पाचवा आहे. तर परंतु प्रत्येक टर्म मध्ये काही रिलेशनशिप आहे का? नाहीये. इथं काय होतं, इथे रिलेशनशिप होती. इथं काय, हे सगळे ऑड नंबर्स आहेत, इथं हे स्क्वेअर्स आहेत, पण इथं काय रिलेशनशिप आहे का? नाहीये. पण प्रत्येकाची एक डिफायनाइट पोझिशन आहे, तर याला सिक्वेन्स म्हणतात. व्हॉट वी कॉल इट एज अ सिक्वेन्स. हा सिक्वेन्स आहे. सो सिक्वेन्स इज an arrangement of terms in a definite order, in a definite order. So this is
सिक्वेन्स हा कशाही प्रकारचा असू शकतो. असं गरजेचं नाही की 0 नंतर -2 आला म्हणजे हा सिक्वेन्स नाही, हा सिक्वेन्सच आहे आणि हा या प्रकारेच असला तर याला आपण सिक्वेन्स म्हणणार. दुसरं जर कुठली अरेंजमेंट आली तर तो वेगळा सिक्वेन्स असणार आहे. तर सिक्वेन्स मध्ये ज्यावेळी एखादे नंबर्स एखाद्या पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये असतात त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, सिक्वेन्स म्हणतो. बरं, आता सिक्वेन्स जेव्हा आपण शिकणार त्यावेळी आपल्याला आधी काही टर्म्स आपल्याला शिकायला पाहिजेत. सिक्वेन्स मधली ही प्रत्येक जो नंबर आहे, आपण बेसिकली नंबर्स डील करणार आहोत. सो हा जो प्रत्येक नंबर आहे, सो या प्रत्येक नंबरला काय म्हणतात, या नंबरला म्हणतात टर्म. काय म्हणतात, टर्म. इट इज नंबर प्रेझेंट इन अ सिक्वेन्स. नंबर प्रेझेंट इन अ सिक्वेन्स. -2 ही टर्म आहे, 10 ही टर्म आहे, 0 ही टर्म आहे. तर जशी प्रत्येक टर्म आहे त्या टर्मची एक पर्टिक्युलर डिफायनाइट पोझिशन आहे. प्रत्येक टर्मची एक डिफायनाइट पोझिशन आहे. म्हणजे प्रत्येक सिक्वेन्स मधला प्रत्येक नंबर आहे त्याला आपण काय म्हणणार, टर्म म्हणणार. म्हणजे प्रत्येक नंबरला टर्म म्हणणार. आता आपण या ठिकाणी सिक्वेन्सेस घेतली समजा -3 1 0 -2 10. So every number is a term in that sequence. आणि प्रत्येक टर्मची एक पर्टिक्युलर पोझिशन आहे. So this is called as a first term. This is called as the first term. This is called as the second term. Or I'll write down like this way: first term, second term, third term, fourth term, fifth term. कारण ही सुरुवातीची फर्स्ट टर्म म्हणजे काय, सुरुवातीचं म्हणजे जिथून सिक्वेन्स चालू झाला ती फर्स्ट टर्म. आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक टर्मला आपण काय म्हणणार, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म, लाईक दॅट. सिक्वेन्स मध्ये जे काही टर्म्स आहेत त्या टर्म्स मध्ये रिलेशनशिप असायची गरज नाही. देयर इज नो नीड ऑफ रिलेशनशिप. फक्त सिक्वेन्स. नो नीड ऑफ रिलेशनशिप असली तरी तो सिक्वेन्स आहे, नसली तरी तो सिक्वेन्स आहे. प्रत्येक नंबरला टर्म म्हणतात. टर्मच्या या पोझिशनला काय म्हणतात, वी से सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म, 10वा 12वा. आपण दर सॅटर्डेला फिजिकल ट्रेनिंग साठी आपण ग्राउंड जमतो शाळेमध्ये. एक रो करतो आपण. तर फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फिफ्थ, सिक्स्थ, सेव्हन्थ. आपण म्हणतो वर्गामध्ये कितवा आला, 8वा आला, 10वा आला. So that place of that particular number is the second, third. असे आपण त्याला म्हणतो. That is the place of that term. ठीक आहे. आता या सिक्वेन्स नंतर आपण थोडं त्याच्या पुढे जात आहोत आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत, जो आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तो म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिकचा अर्थ, अरिथमॅटिक तो म्हणजे अल्जेब्रा, मॅथमॅटिक्स. प्रोग्रेशन पुढे जाणे, प्रोग्रेस म्हणजे पुढे जाणे. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स. हा काय आहे, सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स ऑफ नंबर्स आहे. पण त्याच्यामध्ये काहीतरी एक सूत्र आहे. देयर इज अ डेफिनेट फॉर्म्युला, देयर इज अ डेफिनेट रिलेशनशिप बिटवीन द टर्म्स. सो अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय आहे, having a particular relationship between the terms. तर त्याला
सिंपल एक आपण एक्झाम्पल घेऊ. 1 5 9 30. This is a set of numbers, म्हणजे हा सिक्वेन्स आहे. एक जो आहे फर्स्ट प्लेसला आहे, सो इट्स अ फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म असा आपण म्हणणार. त्यामुळे टर्म जी आहे ती त्या सिक्वेन्स प्रमाणे आहे. पहिली टर्म फर्स्ट, लास्ट टर्म, मधली मिडल टर्म, सेकंड टर्म, फोर्थ टर्म, टेन फोर्थ, या प्रकारे. When we talk about arithmetic progression, या टर्म्स मध्ये एक रिलेशनशिप आहे. कशी रिलेशनशिप आहे बघा. This is the first term, this is the second, this is the third, this is the fourth. सेकंड मधून जर आपण फर्स्ट वजा केला तर या दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आहे? 4 आहे. या दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आहे? 9 minus 5 4. 13 minus 9 4. So next term will be how much? 13 plus 4. So we can write down 17. So this is again. याचा अर्थ काय आहे? Difference between two consecutive terms is constant. बघा, consecutive term मी इथं लिहितो इथं. The difference between the two consecutive terms is constant. Consecutive चा अर्थ काय? Consecutive म्हणजे एकानंतर एक, फर्स्ट नंतर 5 नंतर 9, म्हणजे प्रत्येक दोन टर्म मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय आहे? कॉन्स्टंट आहे. राइट? then the sequence is called as arithmetic progression. मी शॉर्ट मध्ये लिहिलं AP. So it is a sequence where the difference between two consecutive terms is constant. 5 minus 1 4, 9 minus 5 4, so 4. So this is how we call arithmetic progression. Let us take one example. Let's take one more example. Let's say 10, then I'll say 4, I'll take minus 2, let us say difference between these two. 5 minus 1 is 4. So 4 minus 10, difference is minus 6. Minus 2, minus 4, difference is how much? Minus 6. Minus 8, minus 2, difference is minus 6. So we can easily determine the next term. Minus 8, minus 6, so it is minus 14. So the difference is minus 6. So this series also, this sequence is also an arithmetic progression. Arithmetic progression ची basic condition जी आहे ती दोन consecutive terms मध्ये difference constant आहे. हा -6 आहे, -6 आहे, -6. तुम्ही 10 -
5 minus 5, the difference is 0. 5 minus 5, difference is 0. 5 minus 5, difference is 0. So the next term also will be again 5, difference will be 0. So this sequence also is an arithmetic progression because it satisfies the condition of constant common difference. 0 आहे या ठिकाणी 0. So 5, 5, 5, 5 is also an arithmetic progression. Here 10, 4 इथे values minus कमी होत चालतात. इथे काय होत चालतात values कमी होत चालतात. So the difference is negative. इथे values increase होत चालतात. So difference is positive. म्हणजे एखाद्या arithmetic progression मध्ये जर difference जर constant असेल तर तो 0 असू शकतो, मायनस असू शकतो, प्लस असू शकतो. हा यातला सिंपल साधा नियम आहे. So the difference can be 0, it can be positive or it can be negative. हा जो difference आहे, you can write down the in word, पण हा जो difference आहे, त्या difference ला एक particular नाव आहे. The difference between two consecutive terms is called as common difference. Is called as common difference. Is called as common difference. Common difference. Denoted as is denoted as D. Going ahead, ह्या ज्या टर्म्स आहेत, ह्या टर्म्सना पण नाव आहेत. कशी नाव आहेत? पहिली टर्म आहे त्याला म्हणतात T1, सेकंडला T2, थर्डला T3, T4, T5, likewise T5. म्हणजे ही फिफ्थ टर्म आहे, ही फोर्थ टर्म आहे, थर्ड टर्म, सेकंड टर्म, वन टर्म. So similarly this is the third term. So T3 is a third term. त्याचप्रमाणे समजा if there are n terms, every term in the sequence is denoted as Tn. म्हणजे T1, T2, T3, T2, like that. So we can say this is a T1, comma T2, comma T3, likewise Tn minus 1 and Tn. Tn nth term. त्याला काय म्हणणार आपण? Tn म्हणजे this is a nth term. n minus 1th term. असं आपण याला nth term, n minus 1 term, right? And T stands for term. ज्यावेळी आपण टर्म n minus 1 म्हणणार, n म्हणणार किंवा T3 म्हणणार, T2 म्हणणार, तर टर्मची n किंवा n minus 1 that will be always a positive integer. That will be always a positive integer. म्हणजे काय? म्हणजे T 2.5 असणार आहे का? नाही आहे. T 2.5 असणार नाही आहे. T2 असेल किंवा T3 असेल. म्हणजे सेकंड टर्म असेल, थर्ड टर्म असेल. T2 and half term असणार आहे का? नाही आहे. So this is
नॉट पॉसिबल. तर ही एक गोष्ट इम्पॉर्टंट समजून घ्या. टर्म जी आहे ती सेकंड थर्ड फोर्थ म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर असणार आहे. ती फ्रॅक्शन मध्ये रॅशनल नंबर मध्ये येणार नाही. 2.5 3.5 3.1 टर्म असा कुठलाही भाग येणार नाही. टर्म विल बी ऑलवेज अ राउंड फिगर, अ नॅचरल नंबर. झिरो टर्म असणार आहे का? नाही. झिरो टर्म असणार नाही. झिरो टर्म असणार नाही. ओके, थोडं पुढे जाऊ आपण. तर t we define the term by alphabet t. Now the common difference d है ना. आता हा d म्हणजे काय? तर d is a common difference cd and d ची value is given as t n minus t n minus 1 and is constant for an AP. ही AP ची कंडिशनच आहे. दोन सक्सेसिव्ह टर्म्स मधला डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट पाहिजे. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. लेट अस से I'll say 5 7 9 11. या ठिकाणचा कॉमन डिफरन्स काय आहे? 7 minus 5 that is equal to 2. So it's a positive. म्हणजे पुढची टर्म मायनस अलीकडची टर्म. हे सूत्र लक्षात ठेवा. पुढची टर्म मायनस त्याच्या n-1 म्हणजे त्याच्या अलीकडची टर्म. हेच आपण उलट एक्झाम्पल घेऊ. समजा प्लस 20 then 10 0 minus 10. सो या केस मध्ये कॉमन डिफरन्स काय आहे? सो हियर द कॉमन डिफरन्स पुढची टर्म मायनस पहिली टर्म. सो 10 minus 20 सो minus 10. And suppose there is another series. इथं म्हटल्याप्रमाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे 5 5 5 5 then in that case d is equal to 5 minus 5 is equal to 0. So this is what you have to remember. Common difference म्हणजे काय? पुढची टर्म मायनस त्याच्या अलीकडची टर्म. हे अतिशय महत्वाची रिक्वायरमेंट आहे. समजून घ्या. 5 minus 7 नव्हे तर 7 minus 5. 11 minus 9 9 minus 11 9. हा d जो आपण कॉमन डिफरन्स म्हणतो हा पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो आणि हा झिरो सुद्धा असू शकतो. सो डोंट गेट कन्फ्युज्ड. ओके, हे अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आहे इट कॅन बी डिफायनाइट infinite. It can be definite or infinite. म्हणजे काय? तर हे समजून घेऊ. 3 5 7 9 this is a definite. म्हणजे शेवटची टर्म कोणती आहे? n आहे. एक n म्हणजे काहीतरी नंबर असेल ना, ही डिफायनाइट आहे. So this is a definite arithmetic progression. And infinite म्हणजे काय? 3 5 7 9 dot dot dot. म्हणजे कुठं एंड होणार हे इथं मेन्शन केलं का? 9. So it is till infinity. This is till infinity. So this is continued till infinity. So this series, this sequence, this arithmetic progression is infinite. And this is finite. So these are the two types. Common difference is D. First term जी असते त्याला म्हणतो आपण first term, right? First term. First term जी आहे त्याला म्हणतात A म्हणतो.
ही जी फर्स्ट टर्म आहे आणि कॉमन डिफरन्स इज d. Let us do some small exercise to identify whether that sequence is an arithmetic progression or not. 9, 15, 21, 27. Okay. ही arithmetic progression आहे. Let us check. So d is equal to 15 minus 9 is equal to how much? 6. 20 d. 21 minus 15 is again 6. 27 minus 6, 27 minus 21 is again 6. So there is a common difference is constant. So this is an AP. T1 किती आहे? T1 is equal to 9. T4 is equal to 27. So you can identify any term in the series. Let's identify whether these are arithmetic progressions or not. Let us find out the common difference. 4 minus 1, 3. 7 minus 4, 3. 10 minus 7, 3. 13 minus 3. So this is an arithmetic progression. 3, 3, 3, 3. मगाशी म्हटलं. What is the common difference? Common difference is 0. So common difference is 0, 0, 0. Here the common difference d is equal to 3. Here the d is equal to 0. Let us find out here. So common difference d is equal to पुढची term minus पहिली term. So minus 1.5 minus minus 1. So minus 1.5 minus minus plus 1. Answer is minus 0.5. पुढचं चेक करूया. So common difference is minus 0.5. पुढच्या टर्मचं चेक करूया. Minus 2 minus minus 1.5 and that is equal to minus 2 plus 1.5 and that is equal to minus 0.5. तिसरी टर्म चेक करूया. minus 2.5 पुढची टर्म minus पहिली टर्म minus minus 2 so that is equal to minus 2.5 minus minus plus plus 2 so minus 0.5. So the common difference here is minus 0.5 minus 0.5 minus 0.5. So the common difference is constant but negative. So this is an arithmetic progression. Fraction मध्ये आलं म्हणून काळजी करू नका. Fraction जरी असले तरी देखील common difference जर constant असेल तर तो काय असणार आहे? arithmetic progression असणार आहे. आता या ठिकाणी बघू 1 चा क्यूब काय आहे? 1. 2 चा क्यूब आला 8. 3 चा क्यूब आहे 27 आणि 4 चा क्यूब आहे 64. So here the difference is how much? 8 minus 1 7. 27 minus 8 21. 64 minus 7 so that is equal to 37. So whether the d is constant? No. So d is not constant. So d is not equal to constant. So this is not an arithmetic progression. बरोबर ना? आपली कंडिशन काय आहे? कॉमन डिफरन्स पुढची टर्म मायनस अलीकडची टर्म tn minus tn minus 1 should be constant. Similarly या ठिकाणी बघा 16 minus 4 is how much? 12. 64 minus 16. So you can get here 48. So this is also not constant. So this is not an arithmetic progression. So you have learned now how to identify the arithmetic progression and what is the condition. प्रत्येक नंबरला टर्मला आपण काय म्हणतो? t. प्रत्येक t ची एक पर्टिक्युलर पोझिशन आहे tn. n can be any positive integer. n cannot be any fraction. Common difference has to be constant. ज्याला आपण d म्हणतो. d म्हणजे काय?
पुढची टर्म मायनस अलीकडची टर्म. सो कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर त्या सिक्वेन्सला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. Nth term in an arithmetic progression. Nth term of an arithmetic progression. Let us look at one particular arithmetic progression. 3, 7, 11, 15, likewise. ही कोणती टर्म आहे? फर्स्ट टर्म. This is a second term. This is a third term. This is a fourth term. Likewise, this is nth term. N is nth term, right? Nth term. Common difference. हा जो common difference आहे, हा बघा, हा किती आहे यामध्ये? हा आहे दोघांच्या मधला common difference किती आहे? हा आहे याच्यामधला difference ह्याच्यामधला डिफरन्स डी, ह्याच्यामधला डिफरन्स डी. या केस मध्ये डी किती आहे आपल्याला? आपल्याला डी आहे इथे 4. 7 minus 3 4. 4. 11 minus 7 4. 15 minus 4. सो इथं जर n minus 1 असेल तर या दोन्ही मधला डिफरन्स काय असणार आहे? डी. आणि हा काय असणार आहे? 4. सो दिस इज n minus 1 टर्म. करेक्ट? एक सिंपल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरी टर्म, सेकंड टर्म कशी आहे बघा. सेकंड टर्म जी आहे ती ही पहिली टर्म आहे, त्याला पॅरलल आपण काय म्हणतो? ए म्हणतो. सो सेकंड टर्म जी आहे ती आपल्याला कशी मिळाली बघा. सो सेकंड टर्म मिळाली ए प्लस डी. ही काय झाली? सेकंड टर्म झाली. सेकंड टर्मला आपण नाव देणार आहोत T2. राइट? ही काय आहे? फर्स्ट टर्म म्हणजे काय आहे? T1 आहे. दिस इज अ T1. ही टर्म कशी आहे बघू. ही टर्म D plus D 2D म्हणजे T3 is equal to A plus 2D. A plus 2D. फोर्थ टर्म कशी आहे बघा. D plus D plus D A plus फर्स्ट टर्म काय आहे? T1 is equal to A. A plus 1D. This is T2 is equal to 0D. बघा, पहिली टर्म T1 म्हणजे A आहे प्लस 0 into D. D किती आहे? 0 आहे. सेकंड टर्म A plus D. A plus 1D. T2 is. T3 is equal to A plus 2D. A plus 2D. D plus D 2D. This is the fourth term. So this is the fourth term is equal to A plus 3D. Fourth term A plus 3D. Third term A plus 2D. Second term A plus 1D. म्हणजे सेकंड टर्म करताना एक वेळा D ऍड झाला. थर्ड टाइमला A plus 2 times D ऍड झाला. फोर्थ टर्मला A plus 3 times D ऍड झाला. म्हणजे फोर्थ टर्मला फोर्थ टर्मच्या नंबर पेक्षा
नंबरला किती होईल? So this, so nth term will be equal to Tn is equal to काय असणार a plus ही जी टर्म आहे ती 4 टर्म पेक्षा एक ने कमी आहे, 3 पेक्षा एक ने कमी 2, 2 पेक्षा एक ने कमी 1. सो इथं हा nth टर्म आहे. So this will be equal to n minus 1 times d. a plus n minus 1 times d. परत बघा, a plus b is equal to second term, a plus 2d is equal to third term, a plus 3d is equal to fourth term, a plus 5d. जर आपण एक्झाम्पल जर घेतला आपण a plus 5d असेल तर आपल्याला किती टर्म मिळणार आहे? किती टर्म मिळणार? a plus 5d. लेट अस डू. a is how much? 3. 5 into d किती आहे? d 4 आहे. 5 into 4. So 23. So let us do it here. बघू आपण. So fourth term काय आहे? 15. Fifth term काय आली? 15 plus 4 19. Sixth term काय आला? 19 plus 4 23. So 5d will give you 6 term. So this is the T6. म्हणजे सहावी टर्म काढायचं असेल तर 5d घ्यायला पाहिजे. सो जर n टर्म काढायचं असेल तर n minus 1d घ्यायला पाहिजे. सो n टर्म काढायचं तर n minus 1d घ्यायला पाहिजे. So this is the formula to determine the nth term in an arithmetic progress. हा फॉर्म्युला यूज करून आपण चेक करू शकतो की एखादा नंबर आपल्या या सिरीज मध्ये आहे का. लेट अस चेक कर. समजा इफ आय राइट 41, 41 हा नंबर या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे का? लेट अस फाइंड आउट. राइट, म्हणजे 41 म्हणजे नंबर काय आहे? 41. सो आय कॅन नंबर 41 चेक करूया. So 41 is equal to a plus n minus 1 b. 41 is equal to a किती आहे? 3. So 41 is equal to, this is 3 plus n minus 1 into 4. I'll expand the bracket. 41 is equal to 3 plus 4n minus 4. 4n minus 4. So 4n minus 4. So minus 4 plus 3, that is equal to minus 1 plus 4n. Minus 1 इकडे घेतलं तर काय येणार? 4n is equal to 42. So n is equal to 42 divided by 4. So answer is 4 tens are, so 10.5. म्हणजे टर्म किती आली ही? टर्म is 10.5. So 10.5 टर्म एक्झिस्ट करते का? n म्हणजे n is equal to 10.5. This does not exist. 10.5 is not a natural number. It is not a natural number. So 41 does not exist in the समजते का तुम्हाला? 23 मध्ये 4 ऍड केले, 23 मध्ये 4 ऍड केले. बघा 23 plus 4 is equal to 27. 27 च्या पुढची plus 4 31. 31 च्या पुढची plus 4 35. 35 च्या पुढची plus 4 39. 39 च्या पुढची plus 4 43. 41 आला का मध्ये? नाही आला. येणारच नाही, कारण जर नॅचरल नंबर हा जर 10 आला असता तर आपल्याला 39 मिळाला असता. हा 10.5 आला. कुठलीही टर्म जी आहे ती नॅचरल नंबर पाहिजे. आपण असं म्हणू शकत नाही 10.5 ची टर्म कोणती आहे, 12.5 ची टर्म कोणती आहे, 12.5 टर्म कोणती आहे. नो, इट्स नॉट पॉसिबल.
So this has to be a natural number. So we can identify whether that particular number exists in the arithmetic progression or not. Let's do some numericals. First, find Tn, nth term काढा, and T30 for the following AP. प्रथम समजून घेऊया. एक AP दिलेलं आहे arithmetic progression 3, 8, 13, 18. या arithmetic progression डॉट 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 दिलेलं याचा अर्थ ही काय आहे? इन्फिनिटी पर्यंत एक्सटेंडेड आहे. त्यातल्या पुढच्या कुठल्याही Tn म्हणजे कोणताही नंबर म्हणजे Tn म्हणजे Tn can be T20, T21, T100 कोणती पण टर्म असेल n म्हणजे एनी टर्म. तर कुठलीही टर्म जर शोधायची असेल तर ती कशी शोधायची हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि दुसरा प्रश्न विचारला की T30 म्हणजे T30 नंबरची टर्म ही कोणती असणार आहे असा हा प्रश्न विचारलेला आहे. अतिशय बेसिक आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. Tn याचा अर्थ nth टर्म कोणती असणार आहे. तर पहिला आपण समजून घेऊया की ही एपी आहे का. एपी आहे की नाही चेक करण्याची कंडिशन म्हणजे कॉमन डिफरन्स हॅज टू बी कॉन्स्टंट. 18 minus 13 is 5. 13 minus 8 5. 8 minus 3 5. नेक्स्ट टर्म मधनं पहिली टर्म मायनस करायची. सो दिस इज अ कॉन्स्टंट. सो दिस इज एन एपी. सो फर्स्ट टर्म कोणती आहे? फर्स्ट टर्म आहे a and that is equal to 3. Common difference d म्हणतो याला, that is equal to 8 minus 3 and that is equal to 5. Tn we know that a plus n minus 1 d. Value put up करू. a is equal to 3 plus d किती आहे 5. n minus 1 5. Let us expand this value. Tn 3 plus 5n minus 5. 3 minus 5 is how much? Minus 2. So 5n minus 2. So this equation will give you the nth term. n म्हणजे काय? टर्मचा नंबर. तर आपल्याला हा एक फॉर्म्युला मिळाला या सिरीजचा, या एपीचा टू डिटरमाइन द nth टर्म. दुसरं काय विचारलं? फाइंड T30. आता T30 जर काढायचा असेल तर n किती झाला? n टर्म किती आहे? 30 आहे. सो n will become 30. So we'll put the value here n30. 5 into 30 minus 2 and we'll get 5 3s are 150 minus 2 and that is equal to 148. So we got the value 148. So it is as simple as that. काय केलं बघा? पहिला n टर्मची व्हॅल्यू काढली. a is the first term and a minus 1 into d. d is the common difference. So this is the formula to calculate the n term जो आता आपण शिकलो. विचारलं 30th नंबर चा टर्म कोणती आहे? सो n च्या ठिकाणी 30 पुट अप केलं and we got this one. So let us do the second one. Which term of the following AP is 560? म्हणजे 560 ही टर्म आहे. कुठल्या AP मध्ये आहे? आणि AP द्यायला विसरलो. So 2 APs 2 11 then 20 and 29. I forgot to give this AP. या 18 मध्ये 560 ची टर्म येते. म्हणजे 29 नंतर काय येणार आहे? 38. 38 plus 9. So and so the AP will go on up to infinity. आणि या सिरीज मध्ये, या सिक्वेन्स मध्ये, या AP मध्ये 560 हा नंबर कुठेतरी येतोय, पुढे जाऊन येतोय. मग तो कितव्या टर्मला येतोय हे विचारलंय आपल्याला.
यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट काय आपल्याला दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट टर्म a is equal to 2 and second is common difference d. d is equal to next minus first 11 minus 2. So 11 minus 2 or 20 minus 11 that is equal to 9. So common difference किती मिळाला 9. first term मिळाली 2. t n terms of formula n म्हणजे कितवाही असली n 20वा 20th, 21st, 31st, 120th, any term we can determine by this formula that is equal to a plus n minus 1 into b. So Tn is given as 560. आपल्याला शोधून काय करायचं आहे 560 टर्म ही कोणत्या टर्मला येत आहे म्हणजे किती नंबरला येत आहे की सिक्वेन्स मध्ये सुरुवातीपासून 1 2 3 4 1 2 3 4 so it's coming at which place that we will find out Pn. A is 2 plus n minus 1 into 9. Let us expand this 2 plus 9n minus 9. So this is equal to 560 is equal to 9n minus 9 plus 2 minus 7. So 9n is equal to 560 minus 7 and that is equal to 553. So n is equal to 553 divided by 9. So 6 9s are 54. Minus 7 या साइडला घ्यायला पाहिजे. So it will be plus 7. So this will be equal to 567. So 567, right? So this is going to be 567. So 9 6 are 54. So left out 2. So 9 3s are 27. So this is the answer. So 63rd place ला. So 63rd place ला 560 हा नंबर असणार आहे. प्रश्न काय विचारला बघा. हा एपी दिलेला आहे आणि ह्या एपी मध्ये पुढे अशी संख्या वाढत जाणार. The value will go on increasing, right? And every time it will be the multiples of 9. It will be addition of 9 9 9 9 9. आणि या सिरीज मध्ये 560 नंबर हा पुढे कुठेतरी येतोय तर तो कितव्या प्लेसला येतो that is what is asked. So common difference now आपल्याला माहिती आहे Tn this is term number आहे Tn is n minus 1. A is a term ची प्लेस आहे. So we got 9 minus 9 569 and minus 7. हा minus 7 या साइडला घेतला हा प्लस झाला 567 and 9 ने डिवाइड केला we got 63. So at 63rd term or the 63rd term is 560. The 63rd term is 560. Then we go to third one. Check if 301 is in the following AP or not. म्हणजे हे जे arithmetic progression आहे it will go on continuing till infinity. 23 plus 4 23 plus 6 29 plus 6 35 अशी सिरीज पुढे arithmetic progression पुढे जाणार. या सिरीज मध्ये 301 नंबर येणार का हे शोधून आपल्याला काढायचं आहे. तर हे शोधून काढण्यासाठी आपल्याला काय काय डाटा दिलाय बघूया. A is equal to 3, D is equal to 17 minus 11 that is equal to 6 and Tn nth टर्म दिलेला आपल्याला n माहित नाहीये. We do not know whether the 301 is coming in the series or not, but we are assuming that nth term is 301. If the n is a natural number, then this will exist. If n comes to be a fraction, then that will not exist in that arithmetic progression. So Tn चा formula आपल्याला माहिती आहे a plus n minus 1 into d. Tn is 301. A is given as so a is here 5
एक्सरसाइजेसला तुम्हाला मी बुक मध्ये जावा 3.1 प्रॅक्टिस सेट 3.1 and 3.2. So you solve this one. Let's solve one example here. काय दिले ते पाहूया. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एग्जामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. The 10th term and 18th term. The 10th term and 18th term of an arithmetic progressions are given as 25 and 41. म्हणजे 10th term दिलेला आहे 25, 18th term दिलेला आहे 41. Then find 30th term. हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा, also find the value of n if nth term is 99. जर nth term जो 99 असेल तर 99 ही कितव्या प्लेसला आहे तो n नंबर आपल्याला काढायचा. हे जे एक्झाम्पल आहे हे एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि सायमल्टेनियस इक्वेशन हे क्लब केलेलं आहे. त्यामुळे ज्यांना सायमल्टेनियस इक्वेशन चांगल्या प्रकारे येते त्यांना हे सोडवणं खूप सोपं जाईल. आपल्याला काय काय गोष्टी या सॉल्व्ह करण्यासाठी पाहिजे आहेत. तर वी रिक्वायर ए बी अशा आपल्याला टर्म्स पाहिजे. आपल्याला डी दिलेला नाहीये, ए दिलेला नाहीये. 30th टर्म आपल्याला विचारलेले आहे. आपल्याला माहिती आहे टी एन एनी टर्म इज गिवन एज ए प्लस एन मायनस 1 डी. ही टर्म काढण्यासाठी आपल्याला ए पाहिजे आणि डी पाहिजे. पण ए आणि डी काढण्यासाठी आपल्याला हा डाटा दिलेला आहे. सो लेट अस यूज दॅट डाटा and let us determine a and b. तर पहिला काय दिलेला आहे बघा, केस 1 10th टर्म दिलेला आहे. म्हणजे t 10th is how much 25. correct. t 10th काय आहे 25. so let us put this value in this standard equation. so we get 25 is equal to a plus n किती आहे 10 10 minus 1 into b. So we got 25 is equal to a plus 9b. So this is the first equation we got. आता case 2 म्हणजे 18th दिलेलं आहे. So let us see case 2. So t 18th is equal to how much 41. So 41 and that is equal to formula हाच आहे a is equal to how much. so a is equal to माहित नाही आहे. so a is equal to a plus n minus 1. n किती आहे 18. so 18 minus 1 into d. d माहित नाही, a माहित. so 41 is equal to a plus 17b. so this is the second equation we got. This is the second equation. So first equation, second equation. So by using simultaneous equation we can solve this one. So मी तर परत देतो equations. a plus 17d is equal to how much 41 and a plus 9d is equal to 89. This is the second equation. This is the first equation. If I subtract, then a will get cancelled. So I will subtract. So a will get cancelled. This will be minus. This will be minus. 17 minus 9. So I will get 8d. 41 minus 25 is equal to 16. This is a plus minus plus. So d is equal to 2. So I got the value of common difference to d is equal to 2. आता आपल्याला a काढायचं. You can put the value in any of this equation. So putting this value in equation we get इथं value काढू. a plus 9 into 2 is equal to 25.
So A is equal to 25 minus 9 to the 18. So A is equal to 7. So I got the value A is equal to 7 and B is equal to 2. So now nth terms of the formula है, it will become Tn is equal to A plus n minus 1D. So I can put it Tn is equal to H value is 7 plus n into D minus other D कितनी है? So I can say n minus 1 D अपन काटने लाए थे how much? 2. So 7 plus 2n minus 2. So that is equal to 5 plus 2n is equal to Tn. So this is the formula I got it. इतना अपने D में आना, इतना अपने A में आना. So nth term is equal to A plus n minus 1D. A is equal to 7 plus n minus 1D. 2 आला. 2 ना multiply करो 2n minus 2. 7 minus 2 5 plus 2n. अब आपने क्या निकाले? Find 38th term. So T38 is equal to 5 plus 2 into n is equal to how much? 38. So 38, so 5 plus 13 into 2 is how much? 76. So T38 is equal to 76 plus 5 and that is equal to 81. So that is how we got the value of 38th term. परत बघा Tn is equal to 5 plus 2n, n is the nth term, विचारलं 38th term, 38 ची व्हॅल्यू काय काढते? 38 2 जा 76 plus 5 81. So आता हा पहिला प्रश्न हा आपल्याला सॉल्व. आता विचारलंय also find the value of n if nth term is 99. nth term is 99. सिंपल आहे. आपल्याला nth term is 99 दिलेलं आहे. So Tn is equal to 99 and that is equal to 5 plus 2n. 5 plus 2n. n माहित नाही आपल्याला. So 2n is equal to 99 minus 5. That is equal to 94. So n is equal to 94 divided by 2 and that is equal to 47. That is equal to 47. So 47th term is going to be 99. 47वी term ही 99 असणार.